नमस्कार मित्रांनो, हे आहे फणसाचं झाड। या फणसाच्या झाडाला छानपैकी मोठी मोठी फणसं लागतात आणि मग ते आपण खातात। मराठीमध्ये फणस म्हणतात, गुजरातीमध्ये पण फणसच सांगतात आणि हिंदीमध्ये कटहल सांगतात। अशा या फणसाविषयी तुम्हाला मी आता थोडीफार माहिती देते। ही आमच्याकडची छोटी छोटी मुलगी आहे। हिचं नाव काय बेटा तुझं? श्रिया। श्रिया, पूर्ण नाव सांग। श्रिया देवेंद्र गांधी। श्रिया देवेंद्र गांधी ही मामाकडे आज आलेली आहे आणि तिचे पप्पा आता घरी गेलेले आहे। हिला आता लागली सुट्टीमध्ये ती राहायला आली, तर श्रियासाठी फणस आणून ठेवलेले आहेत। ही श्रियाची आजी। नमस्कार वहिनी, आपलं नाव काय? संगीता गणेश संखे। संगीता गणेश संखे। कशा आहेत तुम्ही? मजेत ना? अरे वा, आत्ताच यांनी नवीन हे घर बांधलेलं आहे आणि मे महिन्यामध्येच झालं का हे उद्घाटन यांचं? हे बघा, हे त्यांचं घर आणि हा त्यांचा मुलगा तिथे आहे। हे आता त्यांनी पण गार्डन करायचं ठरवलेलं आहे, तर छोटी छोटी झाडं आणतायत। आता मी पण देणार आहे त्यांना। तर मित्रांनो, मी फणसाविषयी तुम्हाला सांगत होती। हे बघा, हे फणस आहेत। गावाकडे हे असे फणस मिळतात। आत्ताच हे तोडून आणलेले आहेत आणि ह्या फणसाची आपण भाजीसुद्धा करतो। आणि ही आतमध्ये हे एकदम पिकले तयार झालेले आहेत। हे आता सध्या असे हे त्याचे डोळे ओपन झाले की ते पूर्ण पिकल्यासारखे होतात आणि मग ते कापून नंतर त्याच्यामधून घरे काढतात आणि ते आपण मार्केटमध्ये विकायला नेतो। पण हे सध्या आता आमच्या घरच्यासाठीच आणलेले आहेत खायला। तर ह्या फणसाची आपण छोटे असतात त्यावेळेला त्याची भाजीसुद्धा बनवतो। वालामध्ये वगैरे टाकतात आणि मग त्याची भाजी सुंदर प्रकारे केली जाते। आणि अजून चिकनमध्ये वगैरे लोक टाकून खातात, पण आपण नाही खात, मला नाही आवडत ते। तर हे असे आहेत। हे फणस खूप महाग असतात। मार्केटला घ्यायला गेलं तर एक घरा आपण घेतलं तर 2-3 रुपयेपर्यंत हे मिळतात। असे हे फणस आपण लागवड केली पाहिजे सर्वांनी। लागवड केली तर एका झाडाला भरपूर फणस लागतात। हे तर अजून छोटं झाड आहे, त्याच्यामुळे याच्यावर जास्त फणस अजून लागलेले आहेत। नवीन झाड आहेत। तर अशा प्रकारे ही फणसाची झाडं आहेत आणि वाडीमध्ये जर लागवड मोठ्या प्रमाणात केली तर पैसा मिळतो याचा। कापल्यानंतर एवढा सुगंध येतो त्या फणसाचा। आणि विशेष म्हणजे यांच्या बियासुद्धा आपण फेकून देत नाही, बरोबर की नाही? तू बियांची भाजी खाल्लाय कधी? नाही ना? बियासुद्धा ह्याच्या बियांची भाजीसुद्धा ही बनवतात आणि खातात किंवा भाजूनसुद्धा ह्या बिया खातात। तर खूप सुंदर लागतात। तर अशा प्रकारे ह्या फणसाविषयी आपण माहिती सांगितलेली आहे। थँक्यू व्हेरी मच। व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।